सभागृहाच्या बाहेर उपस्थित निमंत्रित मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सभागृहात आपलं स्थान ग्रहण करावं. प्रोसेशन तर ते प्रोसेशनचं आपल्याला प्रोसेशनचं सांगायला पाहिजे का आता स्टार्ट. छायाचित्र घेण्यात येत आहे ना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 109व्या दीक्षांत समारंभात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. समारंभाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब यांचं माननीय कुलगुरू, माननीय कुलगुरू आणि कुलसचिव स्वागत करत आहेत. ते आले म्हणजे तिकडच्या सुरू झाल्या, तिकडच्या सुरू झालेल्या आहे. त्यांचं स्वागत प्रवेशद्वाराचं स्वागत. Namaskar, welcome and a very good morning. It gives us great pleasure to welcome all of you to the 109th convocation of Rashtrasanta Tukdoji Maharaj, Nagpur University, Nagpur. The chief guest for today's function, Shri Uday Samant, Honorable Minister of Higher and Technical Education, Government of Maharashtra, has been received by the Honorable Vice Chancellor, the Pro Vice Chancellor, and the Registrar at the entrance gate. माननीय कुलगुरू, माननीय कुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांचा माननीय प्रमुख अतिथींशी परिचय करून देतील. माननीय प्रमुख अतिथी, माननीय कुलगुरू, माननीय कुलगुरू, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि विद्याशाखांचे अधिष्ठाता यांना कुलसचिव दीक्षांत वस्त्र प्रदान करतील. दीक्षांत वस्त्र वगैरे सुरू असेल. माननीय प्रमुख अतिथी, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत, माननीय कुलगुरू, माननीय कुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्यासह समूहानं छायाचित्र घेण्यात येईल. त्यानंतर माननीय प्रमुख अतिथी, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब, माननीय कुलगुरू, माननीय कुलगुरू,
विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मिरवणुकीने दीक्षांत व्यासपीठाकडे जातील. ही मिरवणूक दीक्षांत सभागृहात प्रवेश करताच निमंत्रित आणि पदवीकांक्षी विद्यार्थी आपापल्या स्थानी उभे राहतील आणि अतिथीगण आसनस्थ झाल्यानंतरच इतर सर्व स्थानापन्न होतील. In a few moments from now, the chief guest, the Honorable Vice Chancellor, the Pro Vice Chancellor, the Deans of Faculties, and members of the Management Council will proceed in a procession to the dais. As soon as the procession enters the hall, invitees and graduates are requested to rise in their seats and keep standing until the dignitaries are seated on the dais. हॅलो. सभागृहाच्या बाहेर उपस्थित निमंत्रित मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सभागृहात आपलं स्थान ग्रहण करावं. In a few minutes, the dignitaries will enter the hall in a procession marking the start of the convocation ceremony. All the invitees and graduates are requested to kindly take their seats as soon as possible inside the auditorium.
माननीय प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब, माननीय कुलगुरू, माननीय कुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मिरवणुकीने दीक्षांत व्यासपीठाकडे येत आहेत आणि ही मिरवणूक दीक्षांत सभागृहात प्रवेश करताच निमंत्रित आणि पदवीकांक्षी विद्यार्थी आपापल्या स्थानी उभे राहतील आणि अतिथीगण आसनस्थ झाल्यानंतरच सर्व स्थानापन्न होतील. Ladies and gentlemen, as soon as the procession enters the hall, invitees and graduates are requested to rise in their seats and keep standing until the dignitaries are seated on the dais. काम कर. माननीय प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब, माननीय कुलगुरू, माननीय कुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मिरवणुकीने दीक्षांत व्यासपीठाकडे जात आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या 109व्या दीक्षांत समारंभात आमंत्रित आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या दीक्षांत समारंभाची सुरुवात आपण राष्ट्रगीतानं करतो आहोत. या प्रसंगी सर्वांनी उभं राहावं अशी विनंती. गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती. सुजन हो, कोरोना महामारीच्या अस्वस्थ वर्तमानातून बाहेर पडल्यानंतरचा विद्यार्थ्यांचा आत्मबल वाढवणारा प्रेरक असा प्रत्यक्ष ऐतिहासिक सोहळा म्हणजे आजचा हा 109वा दीक्षांत समारंभ. पदवीकांक्षींच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा समारंभ. विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतल्यानंतर त्याची फलश्रुती देणारा पदवी प्रदानाचा हा समारंभ आहे. अशा या सर्वांग सुंदर समारंभाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब यांच्या विशेष उपस्थितीनं या सोहळ्याची श्रीमंती अधिक वाढली आहे. विविध परीक्षांमध्ये गुणवत्तेनं झळकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्याचा जणू सौंदर्ययोग जुळून आला आहे. अशा सुंदर पावन मंगलदिनी माणुसकीचं सौंदर्यशास्त्र मांडणाऱ्या राष्ट्रसंतांना विनम्र अभिवादन करून आजच्या दीक्षांत समारंभाची मंगल सुरुवात आपण करतो आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सर्वांग सुंदर काव्य रचनेनं, अर्थातच विद्यापीठ गीतानं. सेवादल महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थिनी विद्यापीठ गीत सादर करतील. या प्रसंगी आपण सर्वांनी उभं राहावं अशी विनंती.
असो ख्रिश्चन वा होय सलामी, स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, देवरची असादे. सकळा सकळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उपयोगी तरुण वीर शीलवान दिसू दे, देवरची असादे. हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. फळनिंद कामनी सत्य न्याय वसू दे, देवरची असादे. सौंदर्य रमो घर घरात स्वर्गी जापरी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. सकळ्यास सदा सर्वदा सेवेस कसू दे, देवरची असादे. या भारतात बंधु भाव नित्य वसू दे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे. या भारतात बंधु भाव नित्य वसू दे, देवरची असादे, देवरची असादे, देवरची असादे. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती. माननीय कुलगुरू दीक्षांत समारंभ सुरू झाल्याची घोषणा करतील. The Honorable Vice Chancellor, Dr. Subhash Chaudhary, will now declare the convocation open. दीक्षांत समारंभ सुरू झाला असे मी घोषित करतो. आता माननीय कुलगुरू प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण करतील. The Honorable Vice Chancellor will now deliver the introductory and welcome speech. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आजच्या 109व्या दीक्षांत समारंभास उपस्थित समारंभाचे प्रमुख अतिथी श्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाते, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजू हिवसे, विद्यापीठाच्या अधिसभेचे सर्व सन्माननीय सदस्य, विद्यापरिषद आणि विद्यापीठाच्या विविध समित्यांचे सदस्य, विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचारी आणि समारंभासाठी आमंत्रित प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, विद्यापीठाच्या आज संपन्न होत असलेल्या 109व्या दीक्षांत समारंभात मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री उदयजी सामंत यांचे मी या विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने विशेष स्वागत करतो. या व्यासपीठावरून व्यक्त होणारे त्यांचे विचार आम्हाला पुढील वाटचालीच्या दृष्टीने निश्चितच मार्गदर्शक ठरतील याची मला खात्री आहे. त्यांच्या येथील उपस्थितीबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, 4 ऑगस्ट 1923 साली स्थापन झालेले आपले विद्यापीठ आता शतकोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. पुढील वर्ष संपण्यापूर्वीच आपल्या विद्यापीठाचे उत्कर्ष व विकासाची 100 वर्षे पूर्ण झालेली असतील. 1923 साली केवळ 6 संलग्न महाविद्यालय असलेले हे विद्यापीठ आज 507 संलग्न महाविद्यालय असलेले मध्य भारतातील एक लौकिक प्राप्त विद्यापीठ झाले आहे. भारतातील अनेक नामवंत व्यक्ती, नामवंत विचारक व शास्त्रज्ञ, नामवंत विविज्ञ हे या विद्यापीठाचे विद्यार्थी राहिलेले आहेत. भारताच्या उच्चतम न्यायालयाचे एकेकाळचे सर्वोच्च न्यायाधीश व काही काळ हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळणारे न्यायमूर्ती हिदायतुल्ला, भारताचे पूर्व प्रधानमंत्री
पंतप्रधान श्री नरसिंहराव अशासारखे अनेक थोर पुरुष नागपूर विद्यापीठाचेच विद्यार्थी होते. आज आपल्या विद्यापीठाचा विस्तार फार वाढलेला आहे. विद्यापीठात आज घडीला 40 पदव्युत्तर शिक्षण विभाग, 3 संचालित महाविद्यालय, उच्च शिक्षणाला पूरक असे इतर 14 विभाग, अद्ययावत प्रयोगशाळा आणि फार मोठा विस्तारित परिसर असा या विद्यापीठाचा वटवृक्ष व त्यांच्या पारंब्या या भूमीत आता दृढमूळ झाल्या आहेत. नॅक समितीने या विद्यापीठाला ए दर्जाचे मानांकन दिलेले आहे. मागील 10 दशकात या विद्यापीठाने केलेली प्रगती अत्यंत नेत्रदीपक आहे. या विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यशास्त्र तसेच आंतर विद्याशाखा विभागातून चालणारे अध्यापन कार्य, संशोधन कार्य दखल घेण्याजोगे आहे, हे मी आवर्जून सांगू इच्छितो. या सर्व शिक्षण विभागातून शिक्षण घेऊन उच्च गुणानुक्रमे उत्तीर्ण व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी हे या सर्व विद्यापीठाचे वैभव आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून दरवर्षी वर्षातून 2दा शेकडो परीक्षांचे आयोजन केले जाते. परीक्षा विभागाशी संबंधित सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने केली जात असल्याने विद्यापीठाचे निकाल वेळच्या वेळी जाहीर केले जात आहे. मित्रांनो, आपणास माहीतच आहे की महाराष्ट्र राज्याच्या अग्रवाल समितीने विद्यापीठांचा कार्यभार जास्तीत जास्त डिजिटल करण्यास संबंधी काही शिफारस वजा सूचना केल्या होत्या. आमच्या विद्यापीठाने त्या सर्वप्रथम अंमलात आणल्या होत्या. कोरोना कार्यकाळ सोडला तर आज आमची परीक्षा प्रणाली, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गुणपत्रिका, त्याचबरोबर विद्यापीठाच्या इतर कागदपत्राचे वेगाने डिजिटायझेशन केले जात आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने अनेक बाबतीत ऑनलाईन पद्धत सुरू केली आहे. त्याचे योग्य नियोजन करण्यात हे विद्यापीठ यशस्वी झाले आहे, हे मी मोठ्या अभिमानाने सांगू इच्छितो. अग्रवाल समितीच्या सर्वाधिक सूचनांची अंमलबजावणी करण्यास हे विद्यापीठ कामी लागलेले आहे. या गोष्टीची नोंद आपण सर्वांनी घ्यावी. विद्यापीठाकडून देण्यात येणाऱ्या पदव्या नॅशनल डिपॉझिटरी अंतर्गत डिजी लॉकरचे कवच प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाद्वारे देण्यात येणाऱ्या सर्वच पदव्या वेबसाईटवर सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आमच्या विद्यापीठाने पाऊल उचललेले आहे. त्यामुळे बनावट व नकली पदव्यांना पायबंद बसणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या वेळी क्षणार्धात पदवी उपलब्ध होण्याची सोय या व्यवस्थेत करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पदव्या वेबसाईटवर सुरक्षितपणे उपलब्ध होतील. या सर्व बाबी करण्यात विद्यापीठाचे प्रकुलगुरू, परीक्षा नियंत्रक, कुलसचिव, विद्यापीठाच्या संगणक विभाग त्यांच्यामधून मला जे काही सहकार्य मिळाले त्यामुळेच हे डिजिटायझेशन यशस्वी रीतीने होऊ शकत आहे, हे मी इथे आवर्जून नमूद करतो. संलग्न महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीही या उपक्रमाचे स्वागत करून डिजिटायझेशनच्या प्रणालीला चालना देण्यास विद्यापीठाला सहकार्य केले व ही कल्पना उचलून धरली. मित्रांनो, आता आपल्या विद्यापीठाचे कामकाज 2016च्या महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेल्या कायद्यानुसार होत आहे. आता पुढे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलात आणण्याकरता महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे शिक्षण असावे या संकल्पनेतून नवीन शैक्षणिक धोरण राहणार आहे. मला आज येथे आवर्जून सांगावेसे वाटते की नवीन शैक्षणिक धोरणातील बहुतेक विद्याविषयक घटक या विद्यापीठाने मागच्याच वर्षीपासून तयार करून इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात लागू केलेले आहे. NEP 2020 मधील बरेच प्रस्ताव लागू करणारे महाराष्ट्रातील हे पहिले विद्यापीठ आहे, याचा मला अभिमान आहे. बदलत्या परिस्थितीत पावले जुळवून चालण्यातच प्रगतीची बीजे असतात. सतत बदलत जाणाऱ्या जगाशी मेळ घालण्यात आपले विद्यापीठ कोणत्याही बाबतीत मागे राहणार नाही, याचा मला विश्वास वाटतो. मागील 1.5 वर्षात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने बरेच नवीन उपक्रम केलेले आहेत. त्यात विद्यापीठाला नॅकद्वारे A ग्रेड प्राप्त झाले आहे. इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर सुरू करून अत्यल्प अवधीत हाय ग्रोथ रेट मेंटेन केलेला आहे. केंद्रीय ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल सुरू करण्यात आले असून या माध्यमातून सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टंटची सोय सुरू झालेली आहे. स्किल कोर्सेस सुरू करण्याकरता आजीवन अध्ययन केंद्र प्रभावी करण्यात आले असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्किल सर्टिफिकेट्स विथ क्रेडिट्स मिळणार आहे. क्रेडिट बेस त्यातल्या त्यात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आता सर्वच अभ्यासक्रमात सुरू करण्याची तयारी झाली आहे.
विद्यापीठातील शैक्षणिक विभाग हे ऑटोनॉमस झालेले आहेत. LITच्या नॅक मूल्यांकनाची पूर्ण तयारी झालेली आहे. विद्यार्थ्यांकरिता कमवा व शिकवा योजना, नाविन्यपूर्ण अशी विद्यापीठ विमा योजना, स्पर्धा परीक्षेकरता शिकवणी वर्ग, 100 उत्कृष्ट खेळाडूंना ₹5,000 प्रतिमाह आर्थिक सहाय्य योजना, इतर शिष्यवृत्ती योजना इत्यादी अनेक योजना विद्यार्थ्यांकरता सुरू करण्यात आलेल्या आहेत. तसेच करोना काळात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, मग ते रेग्युलर असो किंवा टेम्पररी, 2 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं विद्यापीठ आहे. तसेच विद्यार्थ्याचे पालक जर कोरोना काळात मृत्युमुखी पडले असतील तर त्याच्या शिक्षणाची फी माफीचा निर्णयसुद्धा झालेला आहे. विद्यापीठाला स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे चार खेळाकरता ऑलिम्पिक या स्पर्धेसाठी तयार करण्याकरता प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे, जे की संपूर्ण भारतात फक्त 5 विद्यापीठांना देण्यात आलेले आहे. त्यात या विद्यापीठाची निवड झालेली आहे. डिफेन्स स्टडीजच्या केंद्राचे उद्घाटन माननीय राज्यपाल यांच्या हस्ते झालेले आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांना PhD संदर्भातील काही वर्षापासून झालेल्या समस्या दूर झालेल्या आहेत. असे अनेक छोटे मोठे विकास कार्य विद्यापीठात या कार्यकाळात पूर्ण झालेले आहेत. येणारे वर्ष हे विद्यापीठाचे शताब्दी वर्ष आहे. या शताब्दी कालावधीत विविध उपक्रम हाती घेतलेले आहे. शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त 4ही जिल्ह्यातील सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करण्याच्या दिशेने कार्य हाती घेणे, लोककला आणि स्थानिय खेळांना पुनर्जीवित करणे, रोजगार आणि नोकरीकरिता मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन आणि सहकार्य करणे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांना इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणे, शेती विकासाची कार्य हाती घेणे, स्थानिय व्यवसाय व उद्योगांना संशोधन व विकासाच्या दिशेने मदत करणे, व्यवसायाभिमुख शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ॲडव्हान्स स्किलची उभारणी करणे, विद्यापीठात नॅनो सायन्स अँड इंजिनिअरिंग विभाग सुरू करणे इत्यादी अनेक उपक्रम या शताब्दीच्या माध्यमातून इथल्या स्टेक होल्डर्सकरिता उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. मित्रांनो, दीक्षांत समारंभ दीक्षा देताना कुलगुरू उपनिषदातील सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान्मा प्रमादः असे म्हणून विद्यार्थ्यांना दीक्षा देत असतो. सत्यम वद म्हणजे नेहमी खरे बोला, धर्मम चर म्हणजे धर्माचरण करा, आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडा, आणि स्वाध्यायान्मा प्रमादः म्हणजे स्वाध्याय करण्यात कुचराई करू नका. सत्याचरण, कर्तव्यपालन आणि स्वाध्याय ही त्रिसूत्री आहे. त्यानुसार दीक्षोपरांत स्नातकांनी आपले जीवन जगायचे आहे. ही शाश्वत मूल्ये आहेत. ही शाश्वत मूल्ये जोपासणाराच जीवनाची परीक्षा पास होत असतो. या शाश्वत मूल्यांची प्रत्येकाने जीवनभर उपासना, आराधना व आचरण करण्याची दक्षता बाळगावी. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपण विद्यापीठात जे शिकलो ते आपल्या जीवनात उतरविले पाहिजे. त्याचप्रमाणे जीवन जगले पाहिजे. हे आज दीक्षा घेणाऱ्यांनी सदैव लक्षात ठेवावे. या दीक्षांत समारंभात सहभागी झालेल्या दीक्षाप्राप्त स्नातक विद्यार्थ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्व उपस्थितांचे आभार मानून मी आपले प्रास्ताविक संपवितो. धन्यवाद. मानव विद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू आणि माननीय प्रमुख अतिथी यांना श्री दयाराम परतुमल लालवाणी यांना मानव विज्ञान पंडित ही पदवी देऊन पुरस्कृत करण्यात यावे अशी विनंती करतील. The Dean, Faculty of Humanities, Dr. Dattatreya Vatmode, will request the Honorable Vice Chancellor and the Honorable Chief Guest to confer the D.Lit. Doctor of Letters degree on Shri Dayaram Partumal Lalwani. माननीय कुलगुरू महोदय, मानव विज्ञान विद्याशाखेतील मानव विज्ञान पंडित डॉक्टर ऑफ लेटर्स पदवीकरता पात्र ठरलेले हे पदवीकांक्षी आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. डॉक्टर दयाराम परतुमल लालवाणी, राज्यशास्त्र. माननीय कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी आणि माननीय प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री श्री उदय सामंत श्री दयाराम परतुमल लालवाणी यांना मानव विज्ञान पंडित ही पदवी प्रदान करतील. The Honorable Vice Chancellor, Dr. Subhash Chaudhary, and the Honorable Chief Guest, Shri Uday Samant,
will present the D.Litt degree on Shri Dayaram Partumal Lalwani. आता माननीय कुलगुरू आचार्य पदवीकरता पात्र ठरलेल्या पदवीकांक्षींना प्रस्तुत करण्याकरिता संबंधित विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांना सूचना देतील. The Honorable Vice Chancellor will now request the concerned deans of faculties to present the graduates for the PhD degrees. हॅलो. आचार्य पदवीकरिता पदवीकाक्षींना आता पुरस्कृत करण्यास्तव प्रस्तुत करावे. आता विविध विद्याशाखांमधील आचार्य पदवीकांक्षींना आचार्य पदवी समूहशः देण्यात येत आहे. सर्वप्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील विज्ञान आणि तंत्रज्ञान आचार्य पदवीकांक्षींना प्रस्तुत करीत आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत माहेश्वरी. माननीय कुलगुरू महोदय, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विज्ञान व तंत्रज्ञान आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेले हे एकूण 190 पदवीकांक्षी समूहाने आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. विज्ञान आणि तंत्रज्ञान आचार्य पदवीकांक्षींना विनंती आहे की आपण सर्वांनी जागेवर उभे राहावे. All the graduates for the Doctor of Philosophy degree in the Faculty of Science and Technology are requested to rise in their seats. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं ही विनंती. You may all take your seats now, please. आता वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील वाणिज्य आणि व्यवस्थापन आचार्य पदवीकांक्षींना प्रस्तुत करीत आहेत वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कविश्वर. माननीय कुलगुरू महोदय, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील वाणिज्य व व्यवस्थापन आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरता पात्र ठरलेले हे एकूण 79 पदवीकांक्षी समूहाने आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. वाणिज्य आणि व्यवस्थापन आचार्य पदवीकांक्षींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या स्थानावर उभे राहावे. All the graduates in the Doctor of Philosophy in the Faculty of Commerce and Management are requested to rise in their seats. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. आपण सर्वांनी आपलं आसन ग्रहण करावं अशी विनंती. You may now take your seats, please. आता मानव विज्ञान विद्याशाखेतील मानव विज्ञान पंडित आणि मानव विज्ञान आचार्य पदवीकांक्षींना प्रस्तुत करीत आहेत मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे. माननीय कुलगुरू महोदय, मानवविज्ञान विद्याशाखेतील मानवविज्ञान आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरता पात्र ठरलेले हे एकूण 186 पदवीकांक्षी समूहाने आपल्यासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. मानव विज्ञान आचार्य पदवीकांक्षींना विनंती आहे की त्यांनी आपण सर्वांनी आपापल्या स्थानावर उभं राहावं. The Doctor of Philosophy graduates in the Faculty of Humanities are requested to rise in their seats, please. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं अशी विनंती. You may now take your seats, please. आता आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील आंतरविद्याशाखीय आचार्य पदवीकांक्षींना प्रस्तुत करीत आहेत आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर राजश्री वैष्णव. माननीय कुलगुरू महोदय, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील
आंतरविद्याशाखीय आचार्य डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवीकरिता पात्र ठरलेले हे एकूण 77 पदविकांक्षींना समूहाने आपणासमोर सादर करण्याची अनुज्ञा असावी. आंतरविद्याशाखीय सर्व आचार्य पदविकांक्षींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या स्थानावर उभं राहावं. All the graduates for Doctor of Philosophy in the Faculty of Interdisciplinary Studies are requested to rise in their seats. यांना ही पदवी देण्याचा आपण अनुग्रह करावा अशी आपणास प्रार्थना आहे. आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करून आपणाला विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं. You may take your seats now, please. आता माननीय कुलगुरू आचार्य पदवीकांक्षी आणि विद्यापीठाच्या अन्य परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांच्या पदवी प्रदानाची घोषणा करतील. यावेळी सभागृहातील सर्व विद्याशाखांचे पदवीकांक्षी उभे राहतील आणि माननीय कुलगुरूंच्या आशीर्वादपर उपदेशानंतरच स्थानापन्न होतील. The Honorable, माननीय कुलगुरू महोदय पदवीधरांना उद्देशून घोषणा करतील. the Honorable Vice Chancellor will now announce the conferment of PhD degrees in all faculties and also degrees on graduates of all faculties who were declared successful at the winter 2020 and summer 2021 examinations. All graduates will rise in their seats and keep standing until the Honorable Vice Chancellor completes his exhortation. विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने मी विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील आचार्य पदवीप्राप्त पदवीकाक्षीण आणि हिवाळी 2020 व उन्हाळी 2021च्या परीक्षामध्ये विविध विद्याशाखातील उत्तीर्ण झालेल्या पदवीकाक्षींना पदवी देऊन सन्मानित करीत आहे. माननीय कुलगुरू महोदय पदवीधरांना उद्देशून आशीर्वादपर उपदेश करतील. The Honorable Vice Chancellor will now exhort the graduates. नेहमी खरे बोला, कर्तव्याचे पालन करा, आत्मोन्नती होईल असेच वाचन दररोज करा, कर्तव्यापासून कधीही विचलित होऊ नका, स्वतःच्या, राष्ट्राच्या व संपूर्ण मानवजातीच्या हिताचा व उत्कर्षाचा सदैव विचार करा, स्फूर्तिदायक ग्रंथांचे अध्ययन करा व त्यांचेच अध्यापन करा, आई वडील व गुरु या सर्वांना देवरूप माना, आपल्या राष्ट्राला देवरूप माना, फक्त निर्दोष कर्माचे आचरण करा व सदाचाराने अनुकरण करा, आमच्यात जे चांगले असेल तेवढेच घ्या, हाच आमचा संदेश आहे आणि उपदेश आहे आणि आदेश आहे. पदवीधरांनो, हा उपदेश चित्तात बांधून त्याचप्रमाणे तुमचे आचरण सदैव असावे. आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावे ही विनंती. You may all take your seats now, please. माननीय कुलगुरू दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब यांना स्मृतिचिन्ह प्रदान करतील. The Honorable Vice Chancellor, Dr. Subhash Chaudhary, will now present a memento to the Honorable Chief Guest, Shri Uday Samant, Honorable Minister for Higher and Technical Education, Government of Maharashtra. माननीय कुलगुरू प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत यांना दीक्षांत भाषण करण्याची विनंती करतील. The Honorable Vice Chancellor will now request the Chief Guest, Honorable Shri Uday Samant, to deliver his convocation address. मान्य प्रमुख अतिथी यांनी दीक्षांत भाषण करावे अशी मी त्यांना विनंती करतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुभाष चौधरी सर, कुलगुरू डॉक्टर संजय दुधे, कुलसचिव डॉक्टर राजू हिसवे, डॉक्टर प्रफुल्ल साबळे, व्यासपीठावरील उपस्थित सर्व
मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर, सर्व प्राध्यापक वर्ग आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होतोय ते पदवीधारक सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्याच्या आयुष्यामध्ये तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण हो ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहत असताना या विभागाचा मंत्री म्हणून मला मनापासून आनंद आहे आणि उपस्थित राहिल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात तर आपण राष्ट्रगीतानं करतो, पण त्याच्यानंतर जे विद्यापीठ गीत या ठिकाणी गायलं गेलं किंवा जे आपलं विद्यापीठ गीत आहे, मला असं वाटतं की त्याची गरज आज महाराष्ट्राला आणि देशाला आहे. मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे विद्यापीठ गीत आहे नागपूर विद्यापीठाचं, त्याचा आदर्श देशातल्या आणि राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी घेतलं पाहिजे, एवढं ताकदीचं तुमचं विद्यापीठ गीत आहे. पहिल्याच विद्यापीठाच्या ज्या 2 ओळी आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामध्ये बंधुभाव हा कायमस्वरूपी असला पाहिजे. दुसरं असं म्हटलेलं आहे की पंथ आणि संप्रदायामध्ये वाद होऊ नये किंवा वाद लावू नये. हे तुमच्यामध्ये लिहिलेलं आहे, माझं पदरचं काही नाही आहे. आता परत असं म्हणाल मी काहीतरी पदरचं म्हणतोय, हे तुम्ही लिहिलेलं आहे ते मी वाचतोय. अजून एक त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जातीभाव विसरूया, म्हणजे जातीभेद विसरूया. म्हणजे थोडक्यात तो सल्ला कदाचित आम्हाला असेल ह्या सगळ्याच विद्यापीठ गीताचा की कोणी धर्माधर्मामध्ये वाद लावू नये, कोणी जातीजातीमध्ये वाद लावू नये, सगळ्यांनी बंधुभावानं राहिलं पाहिजे, जातीपातीच्या भिंती नष्ट झाल्या पाहिजेत, गरीब श्रीमंती हा भेद असू नये, म्हणजे नागपूरच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला देखील अदानीसारखीच ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, असा त्याचा मतितार्थ आहे, असं माझं मत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय चांगलं विद्यापीठ गीत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला ऐकता आलं. आणि दुसरं ज्यांनी म्हटलं त्या विद्यार्थ्यांचं देखील मला कौतुक करायचं आहे. काही ठिकाणी विद्यापीठ गीतं ही रेकॉर्डवर लावली जातात, तिथं आम्ही उभं राहतो एक प्रोटोकॉल म्हणून ती सगळी ऐकतो. पण आज लाईव्ह विद्यापीठ गीत ऐकता आलं त्याबद्दल चौधरी सर तुमचं आणि जे गीत गायले त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो. आजच्या जगामध्ये काय पाहिजे, जगात पुढं कसं जायचं हे काय मार्गदर्शन करून मी तुमचा काय वेळ घेणार नाही, कारण ज्यांनी पदवी मिळवली त्या सगळ्यांना माहिती आहे की पुढं आपल्याला काय करायचं आहे. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, आणि तेवढं मी मार्गदर्शन करणार एवढा मोठा देखील नाही, कारण तुम्ही व्यासपीठावर बघितलं असाल माझ्या बाजूला पण डॉक्टर आहेत, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पण डॉक्टर आहेत, आणि त्या दोघांच्यामध्ये मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून बसलेलो आहे. त्याच्यामुळे एवढ्या विद्वान मंडळींना मार्गदर्शन करणं एवढा मी मोठा नाही, फक्त मला आपल्याकडनं काही अपेक्षा व्यक्त करायच्या आहेत. आपण ज्याही विद्यापीठाची आज पदवी या ठिकाणी घेतलेली आहे, अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन, चांगल्या पद्धतीचा ज्याला आपण आदेश म्हणतो तो कुलगुरू महोदयांनी दिलेला आहे. माझं आणि आदेशाचं नवीन जवळचं नातं आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण मी आदेश मानणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून आदेश देखील आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्ही जे लिहिलं आहे ते मी वाचतो, माझं पदरचं काही सांगत नाही. त्याच्यामध्ये पहिलं वाक्य असं आहे की नेहमी खरं बोलावं. आता हे सल्ले तुम्ही विद्यार्थ्यांना देताय की राजकारण्यांना देताय हे मला कळत नाही आहे, कारण विद्यार्थ्यांनी तर पदवी घेतलेली आहे, विद्यार्थ्यांनी तर चांगले मार्क्स मिळवलेले आहेत, विद्यार्थ्यांनी तर गोल्ड मिळवलेला आहे. मग त्यांनी खरं वागले, सत्य वागले, चांगल्या पद्धतीचा पेपर लिहिला, तुम्हाला अपेक्षित असं त्यांनी लिखाण केलं, म्हणूनच त्यांना पदवी मिळालेली आहे. आणि म्हणून या पदवीदान समारंभाला उपस्थित राहताना चौधरी सर तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताय की महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना मार्गदर्शन करताय हे मला कळत नसल्यामुळं जरा संभ्रम निर्माण झालेला आहे. आता विद्यार्थ्यांनी खरं बोलावं हे मला मान्य आहे. त्याच्या पुढचं एक वाक्य महत्त्वाचं आहे की राष्ट्राच्या आणि संपूर्ण मानवजातीच्या हिताचं काम करावं. आज माझी ही सगळी विद्यार्थी मंडळी आता कुठं पदवी घेऊन त्यांच्या भविष्याच्या वाटचालीला सुरुवात करत आहेत. काही UG झालेले असतील ते PGला जातील, PG झालेले असतील ते स्वतःचं करिअर अजून मोठं करतील. पण या सगळ्या प्रवासामध्ये मला असं वाटतं की आपण आपल्यापेक्षा हुशार विद्यार्थ्याचा जर आयडॉल म्हणून आदर्श घेतला
तर भविष्याच्या आपल्या कुठच्याही प्रवासामध्ये खंड पडणार नाही. मी असं म्हणत नाही की पदवीधर विद्यार्थ्यांनी राजकारणामध्ये येऊ नये, त्यांनी तर राजकारणामध्ये आलं पाहिजे म्हणजे तुम्हाला चांगलं काय वाईट काय ते देखील कळेल. पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांनी उद्योजक देखील मोठ्या पद्धतीनं बनलं पाहिजे. प्रत्येक सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांनी काम केलं पाहिजे आणि स्वतःचा स्वतंत्र असा एक आदर्श पुढच्या पिढीसाठी निर्माण केला पाहिजे आणि तो निर्माण करण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित आहे. मला इथे आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की एक 5-6 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे महामहिम आदरणीय कोश्यारी साहेबांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून या दोन्ही कार्यक्रमाला तुला गेलं पाहिजे. मी नागपूरला देखील गेलं पाहिजे आणि अमरावतीला देखील गेलं पाहिजे. मला ह्याच्यातनं अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे की माझे आणि राज्यपाल महोदयांचे अतिशय निकटचे संबंध आहेत. राज्यपाल महोदय घटनात्मक मोठं पद आहे आणि त्यांनी आदेश दिल्यानंतर तो आदेश मानून आज मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नव्हते ते कार्यक्रम मी करणार आहे आणि ते त्यांच्या आदेशानुसार करणार आहे. मला असं वाटतं की ही एक आदर्शवत अशी परंपरा आहे. शिक्षकानं जे सांगितलंय ते विद्यार्थ्यांनी अंमलात आणलं पाहिजे. आम्ही जे काय वागतोय ते आम्हाला कोण सांगतं हे तुम्हाला माहिती आहे, ते आम्ही अंमलात आणतो. त्याच्यामुळे ही जी काही प्रोसिजर आहे ही प्रोसिजर विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं फॉलो केली पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीनं. मग ते म्हणून मगाशी म्हटलं की तुम्ही राजकारणात या कुठच्याही क्षेत्रामध्ये या, पण जे क्षेत्र आपण निवडलंय त्या क्षेत्रामध्ये मी नाव निर्माण करणार आहे आणि माझ्या नावाचा आदर्श मी पुढच्या पिढीला निर्माण करणार आहे. हे जोपर्यंत आपण करत नाही जोपर्यंत आपण ही पदवी घेतली त्याला काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. मी देखील चौधरी सर कॉलेजला होतो, मी देखील कॉलेजला जायचो, मी देखील पदवीप्रदान समारंभाला जायचो. पण पूर्वीचा काळ आणि आताचा काळ ह्याच्यामध्ये प्रचंड फरक झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये असे मोठे पदवीदान समारंभ, दीक्षांत समारंभ व्हायचे का हे एक प्रश्नचिन्ह आहे. मगाशी मी सरांना विचारलं की 100 वर्ष आपल्या विद्यापीठाला पूर्ण झालीत आणि तुमचे दीक्षांत समारंभ 109 झालेत, ही काय भानगड आहे? तर ते म्हणाले काही वेळा विशेष दीक्षांत समारंभ देखील हे विद्यापीठानं घेतलेले आहेत. मगाशी अनेक पंतप्रधानांचा देखील उल्लेख या ठिकाणी केला. मला असं वाटतं की या विद्यापीठानं एक वेगळा आदर्श महाराष्ट्रातल्या अन्य विद्यापीठांसमोर देखील निर्माण केलेला आहे. आणि तो सगळ्यात मोठा आदर्श तुम्हाला सांगू का, म्हणजे विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ, पदवी प्रदान समारंभ हा 1 तासात संपवायचा. मग ते पण बिचारे मोकळे होतात, आपण पण सगळे मोकळे होतो. हे तर मफलर सर ठीक आहे, काही पदवीदान समारंभाला जातो आणि ते जे काही मी गाऊन घालतो ते जर नागपुरात घातले तर आंघोळ करायचीच आवश्यकता नाही. एवढे मोठे इंग्रजांनी दिलेले गाऊन अजून आम्ही घालतोय. आणि म्हणून चांगल्या चांगल्या प्रथा विद्यापीठांमध्ये आल्या पाहिजेत. चांगल्या चांगल्या प्रथा विद्यापीठामध्ये आल्यानंतर त्याचं समर्थन करण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार नक्की करेल. हा देखील शब्द उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून या मुलांसाठी मी आपल्याला देतो. कारण शेवटी आपल्याला एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करायचं आहे. एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती आहे त्याच्यापेक्षा अपग्रेड करायची आहे. बाहेरच्या देशामध्ये काय चाललंय, बाहेरच्या राज्यांमध्ये काय चाललंय, तिथलं चांगलं काय ते आपल्याला स्वीकारायचं आहे आणि त्याच्यातनं विद्यार्थ्यांना चांगलं शैक्षणिक साधन आपण जर उपलब्ध करून दिलं तर महाराष्ट्र राज्य हे देशातलं अतिशय चांगलं शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र आहे. अशा पद्धतीची भूमिका भविष्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. न्यू एज्युकेशन पॉलिसीचा उल्लेख या ठिकाणी चौधरी सरांनी केला. सुदैवानं या सगळ्या विभागाचा प्रमुख म्हणून काम करत असताना रघुनाथ माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली ही कमिटी आपण स्थापन केली आणि नक्की न्यू एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी आपण कशी करणार आहोत. जशी दिल्लीनं केली तशी आपण करणार आहोत की दिल्लीमध्ये थोडंफार काही बदल करून आपण करणार आहोत. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करत असताना ही नवीन शैक्षणिक धोरण जे आहे हे विद्यार्थ्यांसाठी असलं पाहिजे आणि त्याच्यातनं नवीन चांगला देशाला आदर्श देणारा असा विद्यार्थी निर्माण झाला पाहिजे. हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. व त्याच्यामध्ये विद्यापीठ असेल, शासन असेल, आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतोय आणि म्हणून विद्यार्थ्यांची देखील जबाबदारी आहे. आज तुम्हाला पदवी मिळाल्यानंतर माझी आता जबाबदारी संपलेली आहे अशा पद्धतीची भूमिका देखील विद्यार्थ्यांनी घेऊन उपयोगाची नाही. मी अनेक वेळा एक उदाहरण अनेक माझ्या भाषणातनं देतो. माझ्या काळातलं म्हणजे मी फार म्हातारा झालेलो नाही, 93, 94 किंवा 90, 91चं मी उदाहरण देतो. त्यावेळी अख्खं महाराष्ट्र बोर्ड होतं आणि त्याच्यातनं विद्यार्थी 1 नंबर किती कोणाचा आला, 2 नंबर कोणाचा आला, 3 नंबर कोणाचा आला हे ठरायचं. आणि मला आठवतं की 1989 सालामध्ये मंगेश म्हैसकर नावाचा एक विद्यार्थी जो जोगेश्वरीच्या झोपडपट्टीमध्ये राहत होता, त्यावेळेचे त्याला 96% मार्क मिळाले होते
आता तर कधी कधी मार्काची बेरीज 102 103% देखील होते. कशी होती मला माहीत नाही, ते तुमचं काय ते MCQ हे ते सगळं आल्यामुळं. आणि मी ज्यावेळी 2013-2014ला राज्यमंत्री म्हणून काम करत होतो नगरविकास खात्याचा, त्यावेळी त्याची आणि माझी एका कार्यक्रमामध्ये भेट झाली. आणि त्या कार्यक्रमामध्ये चौधरी सर त्यांना मी विचारलं की नक्की तुम्ही करता काय सध्या. तर त्यानं जे मला उत्तर दिलं ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. तो आज US IT सेक्टरमध्ये काम करतो, पण त्यानं ज्या प्रायव्हेट इंडस्ट्रीबरोबर ॲग्रीमेंट केलेलं आहे त्या इंडस्ट्रीनं ह्याच्या सगळ्या अटी मान्य केलेल्या आहेत. ह्यानं सांगितलेल्या अटी त्यांना मान्य केलेल्या आहेत. का तर हा मुलगा आपल्याकडे पाहिजे, हा माणूस आपल्याकडे पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जी अट त्यानं घातलेली आहे की फेब्रुवारी आणि मार्च हे 2 महिने वर्षभरातनं त्याला काही करून सुट्टी दिली पाहिजे असं त्याच्या MOUमध्ये लिहिलेलं आहे. आणि मी त्याला विचारलं की हे 2 महिने नक्की तुला कशासाठी सुट्टी पाहिजे. तर त्याच्यावर त्यानं जे उत्तर दिलेलं आहे त्याचा आदर्श घ्यावा ही माझी सगळ्यांची विनंती आहे. त्यानं सांगितलं की मी जरी US असलो तरी मी फेब्रुवारी महिन्यामध्ये US मुंबईमध्ये येतो, पुन्हा एकदा जोगेश्वरीच्या झोपडपट्टीमध्ये जातो, त्या ठिकाणी 10वीच्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करतो आणि ते विद्यार्थी मेरिटमध्ये कसे येतील यासाठी मी 2 महिने फुकट मेहनत घेतो. जोगेश्वरीच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा जो IT सेक्टरमध्ये फार मोठं US काम करतो, तो जर हे करत असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याची भावना ही असली पाहिजे. मी अनेक कार्यक्रमांमध्ये जातो, अनेक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. आपण जे काही आपल्या समोर येतो त्याचे उल्लेख फार मोठं करत असतो. म्हणजे मध्ये कुठचा तरी एक पिक्चर आला, आमच्या राजकारण्यांनी पण ती स्टाईल घेतली. ते कुठचं तरी आहे एक पिक्चर, म्हणजे काय मी नमणार नाही, मी झुकणार नाही. हे काय त्याने आम्हाला सांगायची गरज नाही महाराष्ट्राला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 3.5 वर्षापूर्वी लिहून ठेवलं की आम्ही इंग्रजांसमोर मोगलांसमोर कधी झुकणार नाही. त्याचा आदर्श महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसमोर आहे. आम्हाला पुष्पाचा आदर्श घ्यायची काही गरज नाही. छत्रपती शाहू महाराजांनी इंग्रजांना सांगितलं होतं की तुम्ही मला किती छळलं, माझ्या किती लोकांना त्रास दिला, तर इंग्रजांसमोर मी झुकणार नाही, कारण शेवटी महाराष्ट्रातला नागरिक आहे, देशाचा नागरिक आहे. मी देशाच्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी झटणार आहे. आणि म्हणून ही जी काही मला असं वाटतं की आपली असेट आहे ही चौधरी साहेब विद्यापीठाच्या मार्फत मुलांपर्यंत पोचली पाहिजेत. मध्ये मी कोल्हापूरला एका कार्यक्रमाला होतो. कोल्हापूरला कार्यक्रमाला गेल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचं प्रदर्शन मी बघितलं, चित्रप्रदर्शन मी बघितलं. आणि त्या ठिकाणी मी घोषणा केली की आपली जी अकृषी विद्यापीठं आहेत 13, त्या 13ही विद्यापीठांमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या फोटोचं प्रदर्शनही झालं पाहिजे. हे का झालं पाहिजे याचा देखील अभ्यास तुम्हाला सगळ्यांना असला पाहिजे. आता मगाशी जो मी उल्लेख केला की न्यू एज्युकेशन पॉलिसीचा, मला असं वाटतं की 1917 सालामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी जर या जगामध्ये पहिली कुणी निर्माण केली असेल तर राजश्री शाहू महाराजांनी केली. काय केला 1917 कायदा, तर त्या कायद्यामध्ये असं लिहिलं की प्राथमिक शिक्षण हे अनिवार्य आहे. प्राथमिक शिक्षण प्रत्येक कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना घेतलं पाहिजे. आणि प्राथमिक शिक्षण जर प्रत्येक कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना घेतलं नाही तर पालकाला 1 रुपया दंड होणार. हे 1917 सालामध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी लिहून ठेवलं. आज आपण बघितलं महाराष्ट्र शासनाने एक कायदा केला, विधवांच्या बाबतीतला ऐतिहासिक कायदा आहे महाराष्ट्रातलं. महाराष्ट्र सरकार हे देशातलं पहिलं सरकार आहे की विधवा महिलांना या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीची ताकद मिळाली पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी निर्णय घेतला. पण त्याची मुहूर्तमेढ कधी रोवली गेली होती, तर त्याची मुहूर्तमेढ 1919 सालामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी रोवली होती. विधवा महिलेला जर त्रास झाला, विद्यार्थिनीला जर त्रास झाला तर त्याच्यावर कारवाई नाही, दंडात्मक कारवाई तर होईल, पण त्याला जेलमध्ये पाठवलं जाईल. हा 1919 सालामध्ये राजश्री शाहू महाराजांनी कायदा केला होता. मला असं वाटतं की आम्ही सरकार चालवत असताना, मग दिल्लीचं सरकार असेल, महाराष्ट्रातलं सरकार असेल, विविध राज्यातली सरकार असतील, या महनीय व्यक्तीने जे काही लिहून ठेवलं, जे काय आम्हाला ठेवा दिलेला आहे त्याचं प्रतिबिंब उमटवण्याचा फक्त प्रयत्न करत असतो. पण हे सगळी माहिती माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना असली पाहिजेत. म्हणून भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी कार्यरत राहिलं पाहिजे. मगाशी सर आपण सांगितलं की इनोव्हेशन सेंटर आपण तयार केलं, हे सगळं बरोबर आहे, हे असलंच पाहिजे. जागतिक पातळीवर आपल्याला जर कॉम्पिटिशन करायचं असेल, या विद्यार्थ्यांना जगाच्या कॉम्पिटिशनला सामोरं जायचं असेल तर हे सगळं केलं पाहिजे. पण नक्की माझा महाराष्ट्र काय आहे, नक्की महाराष्ट्र कसा घडला, नक्की महाराष्ट्रामध्ये नक्की अजून कोण कोण महनीय व्यक्ती गेले. आज दुर्दैव आहे, मी विद्यार्थ्यांच्या समोर जाहीरपणानं सांगतो की ज्यांनी स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या, जे राष्ट्रीय पुरुष होऊन गेले, त्यांच्यामध्ये देखील गटतट निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. महात्मा गांधी असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील,
विदा सावरकर असतील, यांनी विचार देखील केला नसेल की आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझा एक वेगळा गट होईल, ह्याचा एक वेगळा गट होईल, त्याचा एक वेगळा गट होईल. आज जो काही मेसेज आपण लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये पाठवतोय की ज्या राष्ट्रीय पुरुषांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचे वेगळे गटतट निर्माण करण्याचं काम जर कोण करत असतील तर ती प्रवृत्ती देखील हाणून पाडण्याची जबाबदारी ही पुढच्या भावी पिढीची आहे, हे माझं प्रामुख्यानं मत आहे. कारण राष्ट्रीय पुरुष एवढे स्वस्थ झालेले नाहीत. आज मी ज्यावेळी मुंबई विद्यापीठामध्ये जातो त्यावेळी मंत्री म्हणून मला अभिमान आहे की मुंबई विद्यापीठामध्ये महात्मा गांधी शिकले, मुंबई विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, मुंबई विद्यापीठामध्ये सरदार वल्लभभाई पटेल शिकले. त्याच्यामध्ये कुठं बायफर्गेशन करण्याची गरज नाही. कारण ही एवढी ताकदीची माणसं होती, एवढी मोठी व्यक्ती होती की त्या नावाचं भांडवल करून आज आम्ही राजकारण करतोय. मला असं वाटतं की सरदार वल्लभभाई पटेलांवर PhD झाली पाहिजे, महात्मा गांधींवर PhD झाली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांवर PhD झाली पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या सगळ्या महनीय व्यक्ती होत्या, याचा अभ्यास देखील माझ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कळला पाहिजे. आणि म्हणूनच 6 जून ही तारीख शिवस्वराज्य दिन म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा जाहीर झाली, जेणेकरून 6 जूनला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर राज्याभिषेक झाला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र माझ्या 52 लाख विद्यार्थ्यांच्या समोर राहावं यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि या 6 जूनला देखील हा मोठ्या पद्धतीनं कार्यक्रम आम्ही करतोय. मला असं वाटतं की हे आपण जे शिकतोय त्याच्या पलीकडचं नॉलेज आहे, आपण जे शिकतोय त्याच्या पलीकडचा अभ्यासक्रम आहे. आणि हा अभ्यासक्रम ज्याच्या हृदयामध्ये आहे त्याला काही कमी पडणार नाही असं उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री म्हणून माझं मत आहे. पण आज विद्यार्थ्यांची मानसिकता काय झाली? आता जरी प्रश्न विचारला मी, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, ऑनलाईन किंवा ऑफलाईन, ऑफलाईन किंवा ऑनलाईन, अजून 8 दिवस आहेत जाहीर करायला, काय पाहिजे सांगा पटकन. बरोबर आहे ना सर? ऑनलाईन पाहिजे की ऑफलाईन पाहिजे? ही पिढी अतिशय महत्त्वाची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन म्हणून घोषणा दिली किंवा ऑफलाईन मागणी केली त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. मला असं वाटतं की ही प्रवृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. ज्यावेळी परीक्षा रद्द करायच्या होत्या त्यावेळी परीक्षा रद्द केल्या, ज्यावेळी ऑनलाईन एक्झाम घ्यायची होती त्यावेळी ऑनलाईन एक्झाम घेतली. परंतु आता करोना गेल्यानंतर आम्ही ऑफलाईन एक्झाम देणार आहोत आणि ऑफलाईन एक्झाम देऊनच आम्ही पेपर लिहिणार आहोत ही सांगणारी पिढी नागपूर विद्यापीठामध्ये तयार होते. याबद्दल तुमचं मनापासून मी कौतुक करतो, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कौतुक करतो. अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्या भागामध्ये जातो पहिलं निवेदन, मगाशी देखील मी हॉटेलमधनं बाहेर पडत असताना एक निवेदन आलं, साहेब तुम्ही जाताय, चौधरी सर असतील, त्यांना पहिलं सांगा ऑनलाईन करून टाका सगळं. म्हटलं ऑनलाईन कशासाठी करायचं? नाही आम्हाला 2 वर्ष काही लिहिता आलेलं नाही, आम्ही फक्त मोबाईलवर टॅपवरच बघत होतो. मी त्यांना म्हटलं अरे बाबा तुला लिहिता आलं नाही म्हणूनच तासाला 15 मिनटं वाढवलेली आहेत. ते परत मला म्हणेल नाही नाही साहेब सलग परीक्षा आहेत, जसं काल मी तुम्हाला फोन केला होता. म्हटलं नाही, विद्यापीठानं मान्य केलं की 2 दिवसाची गॅप ठेवलेली आहे. मग त्या विद्यार्थ्यांचं तेवढं पण समाधान झालं नाही. मग त्यांना म्हटलं की एकाला 20, एकाला 25, एकाला 10 अशी काहीतरी क्वेश्चन बँक देणार आहेत. मग 10 जर प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी 100 प्रश्नांचा अभ्यास करायचा असेल तर तो आपण केला पाहिजे. ही प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढली पाहिजे. मी या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना अजिबात दोष देत नाही. मी अनेक वेळा सांगितलंय, मी जे काम करतो, मी जे विभाग चालवतो तो माझा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. माझ्या विभागामध्ये 50 लाख विद्यार्थी जर शिकले नाहीत तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाला काही अर्थ नाही. म्हणून विद्यार्थ्यांसाठी जे आपण करणार आहोत ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही मानसिकता जी घडली सर, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा काय दोष आहे असं मी मानत नाही. 2 वर्ष जे काही प्रकार घडले करोनाच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार झाला. आणि या न्यूनगंड तयार झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर असा परिणाम झाला की आम्ही हा पेपर लिहू शकतो की नाही, आम्ही हा पेपरमध्ये मार्क्स मिळवू शकतो की नाही, या पेपरमध्ये आम्ही पास होऊ शकतो की नाही. तर विद्यार्थ्यांना मी कधी दोष दिलेला नाही. पण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांच्यापर्यंत चांगले प्राध्यापक पाठवून, चांगली लोकं पाठवून या सगळ्या मानसिकतेतनं त्यांना बाहेर काढलं पाहिजे. पण तुमचं मी अभिनंदन करतो की इथले विद्यार्थी मी पहिल्यांदा बघितलं की विचारल्यानंतर आम्हाला ऑफलाईन एक्झाम पाहिजे हे सांगणारे विद्यार्थी तुमच्या ह्या ऑडिटोरियममध्ये आहेत. म्हणून तुमच्या सगळ्या सिस्टीमचं मी मनापासून कौतुक करतो आणि विद्यार्थ्यांचं देखील मनापासून कौतुक करतो. आणि म्हणून जास्त वेळ आपला न घेता ज्यांनी पदव्या संपादन केल्या त्यांचं देखील पुन्हा एकदा कौतुक करतो. पुढच्या आयुष्यामध्ये आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्याला, आपल्या पालकांना, आपल्या शिक्षकांना, आपल्या विद्यापीठाला हे कायमस्वरूपी आपण स्मरणात ठेवावं
एवढीच आपली विनंती करतो. कारण ज्यावेळी आम्ही आता परदेशामध्ये जाण्याची शिष्यवृत्ती देतो, जाता जाता एकच किस्सा सांगतो आणि मी बसतो, की ज्यावेळी शिष्यवृत्ती देतो ती शिष्यवृत्ती असते 60 लाख रुपये, 70 लाख रुपये, 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये असते. पण 10 वर्षाने तो विद्यार्थी कुठे आहे जर विचारला तर सर तो विद्यार्थी US किंवा UKलाच असतो. माझी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं संकल्प केला, आम्ही अब्रॉडला जाऊन शिका किंवा शिकू नका ह्याच्यावर चर्चा करत नाही, तिथे जाऊन देखील चांगलं शिक्षण घ्या, परंतु ते शिक्षण घेतल्यानंतर मी भारताचा नागरिक आहे, मी हिंदुस्थानचा नागरिक आहे, मी नागपूर विद्यापीठाचा विद्यार्थी आहे, मला जे काही करिअर करायचं आहे ते मला नागपूरलाच जाऊन करायचं आहे, नागपूरच्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन करायचं आहे, त्या तालुक्यामध्ये जाऊन करायचं आहे. एवढा प्रगल्भ विचार आपला सगळ्यांचा होऊ दे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, विद्यापीठाचे कुलपती माननीय श्री भगतसिंह कोश्यारी साहेबांनी व्हिडिओ क्लिपद्वारे संदेश पाठवला आहे. तो आपण प्रत्यक्ष बघूया आणि ऐकूया. A recorded video message of the Honorable Governor and Chancellor Shri Bhagat Singh Koshyari will now be played. तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के दीक्षांत समारोह में प्रदेश के शिक्षा मंत्री, उच्च शिक्षा मंत्री श्री उदय सामंत जी, विश्वविद्यालय के कुलगुरु डॉक्टर सुभाष चौधरी जी, अन्य सभी पदाधिकारीगण, प्राध्यापकगण, मैनेजमेंट कमेटी के सदस्यगण और हमारे अभिभावकगण और आज जिन छात्र छात्राओं को डिग्री दी जा रही है, ऐसे सभी सफल छात्र छात्राएं, मैं आप सबका हार्दिक अभिनंदन करता हूं और ईश्वर से प्रार्थना करता हूं कि आप आज अपने नए जीवन में प्रवेश कर रहे हैं. मुझे जान करके प्रसन्नता हुई कि मोर देन 150 ऐसे हमारे छात्र छात्राएं हैं जिनको स्वर्ण पदक प्राप्त हुआ है विभिन्न प्रतियोगिताओं में, परीक्षाओं में. मैं ऐसे जिन सब लोगों को पारितोषिक मिले हैं, अवार्ड्स मिले हैं, मेडल्स मिले हैं, उन सब का भी अभिनंदन करता हूं. आई कंग्रेचुलेट ऑल ऑफ यू. ये अपना नागपुर का जो विश्वविद्यालय है ये अपने 99 ईयर्स पूरा कर रहा है और अपने शतक में प्रवेश कर रहा है. सौभाग्य से हम देश में आज़ादी का 75वां अमृत महोत्सव मना रहे हैं. ये एक अच्छा संयोग है और ऐसे अवसर पर जब देश में आज़ादी का अमृत महोत्सव मनाया जा रहा है, इस विद्यापीठ से और अधिक अमृत निकले. यहाँ की अध्ययन से, अध्यापन से देश को ऐसा अमृत मिले कि देश दुनिया में आगे नंबर 1 पर आए. दुनिया हमसे जैसे कभी नालंदा आदि विश्वविद्यालयों से सीखने के लिए आती थी, ऐसे फिर से हमारे देश में सीखने आए. मेरा विश्वास है कि हमारे जो छात्र छात्राएं हैं, हमारे प्राध्यापक हैं, निश्चित रूप से अगर उस दिशा में प्रयास करेंगे तो ये विद्यापीठ जहाँ एक से एक यशस्वी हमारे लोग हुए हैं और विशेष करके ये हमारे राष्ट्र संत तुकडो जी के नाम से है और संत तुकडो जी की ग्राम गीता मैंने पढ़ी है, उसके एक एक वाक्य जो है वो हमको प्रेरणा देता है. मेरा विश्वास है आप अपनी पढ़ाई के साथ साथ आप संत तुकडो जी महाराज जिनको राष्ट्र संत की उपाधि दी गई और वास्तव में वे परमात्मा को तो ध्यान करते थे, पर वो जो ग्रामीण व्यक्ति हैं, जो ग्रामीण जीवन बिता रहे हैं, जो हमारे सामान्य किसान हैं, नागरिक हैं, उनका चिंतन करते थे, उनका हित चिंतन करते थे. हम सब लोग भी अपने शेतकरी बंधुओं का, मजदूर बंधुओं का, ऐसे गरीब बंधुओं का कैसे उनको आगे उठाएं, उस दिशा में प्रयास करेंगे तो निश्चित रूप से आपकी जो पढ़ाई है, आपको डिग्री मिली है, पदवी मिली है, वो एक प्रकार से सक्सेसफुल होगी, सफल होगी, सार्थक होगी. मेरा विश्वास है कि आप सबके प्रयास से भारत एक आगे महान देश के रूप में बढ़ रहा है और बढ़ेगा. प्रधानमंत्री का
जो देश को आत्मनिर्भर बनाने का संकल्प है वो आपके इनोवेशन से, आविष्कार से, प्रयत्नों से वो भी पूर्ण होगा। मेरी आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं। विशेष अतिथींच्या अंतर्मुख करणाऱ्या मार्गदर्शनपर भाषणानंतर आता आपण सज्ज होऊया विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये अग्रक्रमी झळकणाऱ्या पदके आणि पारितोषिके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याकडे। आता माननीय कुलगुरू महोदय, माननीय प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री उदय सामंत साहेब यांना पारितोषिक विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्याची विनंती करतील। तसेच माननीय कुलगुरू महोदय पारितोषिके विजेत्यांना प्रस्तुत करण्याची सूचना संबंधित विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांना करतील। We will now move on to the much awaited ceremony of distribution of medals and prizes to those students who have performed outstandingly in the winter 2020 and summer 2021 examinations. The Honorable Vice Chancellor will now request the Chief Guest, Shri Uday Samant, to distribute the medals to the awardees. The Honorable Vice Chancellor will also request the deans of the respective faculties to present the recipients for awards of medals and prizes in their respective faculties. सुवर्ण पदके, रौप्य पदके आणि पारितोषिकांकरिता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यास्तव प्रस्तुत करावे। सर्वप्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील पुरस्काराचे वितरण प्रस्तुत करीत आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत माहेश्वरी। The Dean Faculty of Science and Technology, Dr. Prashant Maheshwari, will now present the medal and prize awardees in the Faculty of Science and Technology. शासकीय विज्ञान संस्था नागपूर येथील निधी अमर साहू निधी अमर साहू MSc परीक्षेत रसायनशास्त्र विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 5 पारितोषिक देण्यात येत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर रसायन विभाग नागपूर येथील नम्रता वसंत मोहोड MSc परीक्षेत एनालिटिकल केमिस्ट्री विषयामध्ये सर्वांत अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल एकूण 2 पारितोषिक देण्यात येत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर रसायनशास्त्र विभाग नागपूर येथील प्रफुल्ल गोद्रू डोरले MSc परीक्षेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्री विषयामध्ये सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर गणित विभाग नागपूर येथील जरीना सबुद्दीन जोया MSc परीक्षेत गणित विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 2 पारितोषिक देण्यात येत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर गणित विभाग नागपूर येथील मोहसिना वकील अहमद परवीन MA व MSc परीक्षेत गणित विषयात इतर मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर प्राणीशास्त्र विभाग नागपूर येथील यामिनी दिनेश मकरवार MSc परीक्षेत प्राणीशास्त्र विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 3 पारितोषिक देण्यात येत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत यांना अमरावतीचं कन्व्होकेशनही अटेंड करायचं आहे आजच, त्यामुळे त्यांना आता तातडीने अमरावतीला निघायचं आहे, तर त्यामुळे त्यांना ते आपली रजा घेत आहे। यामिनी दिनेश मकरवार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर प्राणीशास्त्र विभाग नागपूर येथील शिखा हंसराज शेठिया MSc परीक्षेत प्राणीशास्त्र विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी सहित द्वितीय स्थान प्राप्त केल्याबद्दल एकूण 2 पारितोषिक देण्यात येत आहेत।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर प्राणीशास्त्र विभाग नागपूर येथील खुशबू गजानन मेश्राम खुशबू गजानन मेश्राम MSc परीक्षेत प्राणीशास्त्र विषयातील एंटोमॉलॉजी विषयातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल एक पारितोषिक देण्यात येत आहे. शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था नागपूर येथील सुदेशना सतीश कशिमकर सुदेशनाथ सतीश कशिमकर MSc परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर पदार्थ विज्ञान विभाग नागपूर येथील फाजेला फरोज शकील अहमद फाजेला फरोज शकील मोहम्मद MSc परीक्षेत पदार्थ विज्ञान विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. शासकीय विज्ञान संस्था नागपूर येथील अश्विन संजय देवतारे MSc परीक्षेत सांख्यिकी विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. हिस्लॉप महाविद्यालय नागपूर येथील संस्कृती रामदेव MSc परीक्षेत जीव रसायनशास्त्र या विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी सहित तृतीय स्थान प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. शासकीय विज्ञान संस्था नागपूर येथील सोनल चंद्रशेखर मानकर MSc परीक्षेत वनस्पतीशास्त्र या परीक्षेत पॉलिनॉलॉजी किंवा पॉलिओबॉटनी या विषयात सर्वात अधिक एकत्रित गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर भूगर्भशास्त्र विभाग नागपूर येथील हर्षल प्रकाश ठाकरे MSc टेक परीक्षेत अप्लाइड जिओलॉजी विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर सायन्स विभाग नागपूर येथील मुस्कान सतीश केवल रामाणे MSc परीक्षेत कम्प्युटर सायन्स या विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील अदिती शिवानंद भारद्वाज MSc परीक्षेत बायोटेक्नॉलॉजी या विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर सायन्स विभाग नागपूर येथील शैलेश परमानंद त्रिपाठी मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. शासकीय विज्ञान संस्था नागपूर येथील श्रद्धा रमाकांत अवताडे BSc परीक्षेत विद्यार्थिनींमधून सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. शासकीय विज्ञान संस्था नागपूर येथील आकाश राणे अनुपस्थित. धोटेबंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथील फिरदौस वकील शेख BSc परीक्षेत पदार्थ विज्ञान विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 2 पारितोषिक देण्यात येत आहेत. लेडी अमृताबाई डागा कॉलेज फॉर वुमेन आर्ट कॉमर्स अँड सायन्स अँड श्रीमती रत्नीदेवी पुरोहित कॉलेज ऑफ होम सायन्स नागपूर येथील बेबरती देवतनू गुप्ता BSc परीक्षेत सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. शासकीय विज्ञान संस्था नागपूर येथील मुस्कान बाली अनुपस्थित. श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय नागपूर येथील प्राची श्याम धर्मे BSc परीक्षेत भूगर्भशास्त्र विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहेत. प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स नागपूर येथील कोमल पुरुषोत्तम कटरे BSc IT परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहेत. धोटेबंधू विज्ञान महाविद्यालय गोंदिया येथील
आयशा बदरुद्दीन शेख, आयेशा बदरुद्दीन शेख, BCA बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहेत. मनोहरभाई पटेल, कॉलेज ऑफ फार्मसी गोंदिया येथील जयश्री मनोहर बांते, जयश्री मनोहर बांते, बॅचलर ऑफ फार्मसी परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 पारितोषिके देण्यात येत आहेत. तुळशीरामजी गायकवाड पाटील, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील वर्षा राजेंद्र मेश्राम, वर्षा राजेंद्र मेश्राम, एमटेकच्या सर्व परीक्षांत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील श्याम धनंजय कुलकर्णी, श्याम धनंजय कुलकर्णी अनुपस्थित. अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील शेख मोहम्मद हरीस मोहम्मद शकील, शेख मोहम्मद हरीस मोहम्मद शकील, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 3 पारितोषिके देण्यात येत आहेत. सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील पार्थसारथी अशोक कांबळे, पार्थसारथी अशोक कांबळे अनुपस्थित. सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील मरीना साजू थॉमस, मरीना साजू थॉमस अनुपस्थित. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर येथील मोहम्मद मुजाम्मिन, मोहम्मद मुजम्मिल अनुपस्थित. प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील सौरभ चंद्रकांत शर्मा, सौरभ चंद्रकांत शर्मा अनुपस्थित. झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील वैभव रमेश कुंगवाणी, वैभव रमेश कुंगवाणी, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नागपूर येथील साक्षी रमेश पेशणे, साक्षी रमेश पेशणे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहेत. प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील राहुल संजय लोखंडे, राहुल संजय लोखंडे, फायनल B परीक्षेतील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथील अतुल प्रकाश शेंडे, अतुल प्रकाश शेंडे, फर्स्ट इयर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहेत. सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथील वैष्णवी शशिकांत ओटेकर, वैष्णवी शशिकांत ओटेकर, फर्स्ट इयर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग परीक्षेत मॅथमॅटिक्स विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चर स्टडीज नागपूर येथील नेतल सुभाष चांडक, नेतल सुभाष चांडक अनुपस्थित. इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन एज्युकेशन अँड आर्किटेक्चर स्टडीज नागपूर येथील वंशिका प्रवीण कुमार सिंग, वंशिका प्रवीण कुमार सिंग अनुपस्थित. कविकुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स रामटेक उत्कर्षा अशोक ढापकस, उत्कर्षा अशोक ढापकस, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर परीक्षेत स्ट्रक्चर डिझाईन सिस्टम विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. लक्ष्मीनारायण तांत्रिक शिक्षण संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील सुष्मन स्वपन सारंगी, सुष्मन स्वपन सारंगी, बीटेक केमिकल इंजिनिअरिंग परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 पारितोषिके देण्यात येत आहेत. लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील साईराज दिलीप चव्हाण, साईराज दिलीप चव्हाण, फायनल बीटेक केमिकल इंजिनिअरिंग परीक्षेतील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कोणार्क अनिल नेमाडे, कोणार्क अनिल नेमाडे, फायनल बीटेक केमिकल इंजिनिअरिंग परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त करून द्वितीय स्थान प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील अनूप विलास गावंडे, अनूप विलास गावंडे अनुपस्थित.
लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यश नरेंद्र नारळे यश नरेंद्र नारळे फायनल बीटेक केमिकल टेक्नॉलॉजी परीक्षेत ऑइल टेक्नॉलॉजी विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील समिधा उमेश तांबोळी समिधा उमेश तांबोळी विद्यापीठाचे लक्ष्मीनारायण तांत्रिक संस्था येथून बीटेक परीक्षेत सर्व विद्यार्थिनींमध्ये सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. लेडी अमृताबाई डागा कॉलेज फॉर वुमेन आर्ट कॉमर्स अँड सायन्स अँड श्रीमती रत्नीदेवी पुरोहित कॉलेज ऑफ होम सायन्स नागपूर येथील अनघा अरुण यर्नाल MSc होम सायन्स परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर ग्रह विज्ञान विभाग नागपूर येथील ऋतू रितेश सिंघानिया अनुपस्थित. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्नातकोत्तर ग्रह विभाग नागपूर येथील नाफेला गुलरख साजिद परवेज अन्सारी नाफेला अंसारी अनुपस्थित. लेडी अमृताबाई डागा कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स अँड श्रीमती रत्नीदेवी पुरोहित कॉलेज ऑफ होम सायन्स नागपूर येथील तस्बिहा मोहम्मद रियाज अकबानी BSc होम सायन्स परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 2 पारितोषिके देण्यात येत आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. यानंतर वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेतील पुरस्काराचे वितरण प्रस्तुत करीत आहेत वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कविश्वर. The Dean Faculty of Commerce and Management, Dr. Sanjay Kavishwar, will now present the medals and prizes in the Faculty of Commerce and Management. नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया येथील रीमा मोहन नोटाणी एमकॉम परीक्षेत ऍडव्हान्स फायनान्शियल अकाउंटन्सी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक. GH रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथील आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील वैष्णवी राजेश मिश्रा बीकॉम परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल एकूण 2 सुवर्ण पदक. गोविंदराम सेक्सारिया वाणिज्य महाविद्यालय वर्धा येथील कुणाल शंकर वांढरे बीकॉम परीक्षेत अकाउंटन्सी फायनान्शियल अकाउंटिंग या विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल. डॉक्टर आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च नागपूर येथील सृष्टी संजय जोग बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल. प्रेरणा कॉलेज ऑफ कॉमर्स नागपूर येथील रुपाली प्रमोद चव्हाण BA BSc व बीकॉम परीक्षेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर आंबेडकर पारितोषिक. सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आता मानव विज्ञान विद्याशाखेतील पुरस्काराचे वितरण प्रस्तुत करीत आहेत मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर दत्तात्रय वाटमोडे. The Dean Faculty of Humanities, Dr. Dattatreya Vatmode, will now present the medal and prize awardees in the Faculty of Humanities. डॉक्टर मधुकरराव वासनिक PWS महाविद्यालय नागपूर येथील शुभांगी देवीदास धारगावे MA परीक्षेत मराठी विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 5 पारितोषिके देण्यात येत आहे. डॉक्टर मधुकरराव वासनिक PWS महाविद्यालय नागपूर येथील राजेंद्र प्रकाश नारनवरे MA परीक्षेत पाली विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 5 पारितोषिके देण्यात येत आहे. हिस्लॉप महाविद्यालय नागपूर येथील पद्मजा दिलीप पाठक MA परीक्षेत इंग्रजी विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 2 पारितोषिके देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर हिंदी विभाग नागपूर येथील
स्वाती रामप्रकाश पारिक, स्वाती रामप्रकाश पारिक, MA परीक्षेत हिंदी साहित्य विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 2 पारितोषिके देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर संस्कृत विभाग नागपूर येथील वृषाली विनोद कुलकर्णी ऋषाली विनोद कुलकर्णी, MA परीक्षेत संस्कृत विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 पारितोषिके देण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील रुखसाना बानो मोहम्मद हातिम अन्सारी, रुखसाना अन्सारी अनुपस्थित. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभाग नागपूर येथील श्रिया श्रीकांत नंदा गवळी, श्रिया श्रीकांत नंदागवळी, MA परीक्षेत डॉक्टर आंबेडकर विचारधारा या विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 5 पारितोषिके देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभाग नागपूर येथील अरुण मोतीरामजी गायगोवल, अरुण मोतीरामजी गायगोवल, MA परीक्षेत डॉक्टर आंबेडकर विचारधारा परीक्षेत इकॉनॉमिक्स थॉट या विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर राज्यशास्त्र विभाग नागपूर येथील प्राची शुद्धोधन वासनिक, प्राची शुद्धोधन वासनिक, MA परीक्षेत राज्यशास्त्र विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 4 पारितोषिके देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर डॉक्टर आंबेडकर विचारधारा नागपूर डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभाग नागपूर येथील चंद्रकांत रामदास भालेराव, चंद्रकांत रामदास भालेराव, MA परीक्षेत बुद्धिस्ट स्टडीज विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 4 पारितोषिके देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभाग नागपूर येथील पुष्पा फतेसिंग ढाबरे, पुष्पा फत्तेसिंग ढाबरे, MA बुद्धिस्ट स्टडीज परीक्षेत अभिधम्म फिलॉसॉफी या विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. मनोहरभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय सालेकसा येथील त्रिपाली तेजराम डोये, त्रिपाली तेजराम डोये, MA परीक्षेत इतिहास विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 3 पारितोषिके देण्यात येत आहे. JM पटेल पदव्युत्तर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय भंडारा येथील मयूर संजय टंगाले, मयूर टंगाले अनुपस्थित. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विभाग नागपूर येथील सुशांत उमाकांत बेगडे, सुशांत उमाकांत बेगडे, MA परीक्षेत प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 पारितोषिके देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर अर्थशास्त्र विभाग नागपूर येथील महेश कृष्णा पगार, महेश कृष्णा पगार, MA परीक्षेत अर्थशास्त्र विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर लोकप्रशासन व स्थानिक स्वराज्य शासन विभाग नागपूर येथील शशिकांत कुशवाह, शशिकांत कुशवाह, MA परीक्षेत लोकप्रशासन विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर मानसशास्त्र विभाग नागपूर येथील रागा सुरेंद्र गुप्ता, रागा सुरेंद्र गुप्ता, MA परीक्षेत मानसशास्त्र विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर गांधी विचारधारा विभाग नागपूर येथील पद्माकर हरी पाटील पद्माकर हरी पाटील एम ए परीक्षेत गांधी विचारधारा विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील चारू मोरेश्वर बोरकर चारू मोरेश्वर बोरकर एम ए परीक्षेत सर्व विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रवास आणि पर्यटन विभाग नागपूर येथील अमरदीप ताराचंद्र बारसागळे अमरदीप ताराचंद बारसागडे एम ए परीक्षेत ट्रॅव्हल अँड टुरिझम विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. दादा रामचंद्र बाकुरू महाविद्यालय नागपूर येथील नम्रता विमल गुप्ता एम ए एम.कॉम व MSc परीक्षेत अनुसूचित जाती जमातीमध्ये विद्यार्थिनींमधून सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. लेडी अमृताबाई डागा कॉलेज फॉर वुमन ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स अँड श्रीमती रत्नीबाई पुरोहित कॉलेज ऑफ होम सायन्स नागपूर येथील राधा सतीश ठेंगडी BA परीक्षेत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. आर्ट्स कॉलेज शिहोरा येथील शीतल नंदकिशोर शहारे BA परीक्षेत मराठी वाङ्मय विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल एकूण 2 पारितोषिके देण्यात येत आहे. हिस्लॉप महाविद्यालय नागपूर येथील सृष्टी हर्ष वैद्य BA परीक्षेत आवश्यक इंग्रजी विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील कोमल संतोष खोब्रागडे BA परीक्षेत पाली व प्राकृत विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. रेणुका महाविद्यालय नागपूर येथील सिमरन अजीज खान पठाण BA परीक्षेत तत्वज्ञान विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. धनवटे नॅशनल महाविद्यालय नागपूर येथील प्राची शिरीष फुलझेले BA परीक्षेत अर्थशास्त्र विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. RS मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील रुद्धी प्रमोद वानखेडे BA परीक्षेत राज्यशास्त्र विषयात अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांमध्ये सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. हिस्लॉप महाविद्यालय नागपूर येथील ॲन्नी जेकब BA परीक्षेत समाजशास्त्र विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. नागपूर येथील उमेश मधुकर उईके अनुसूचित जातीतील किंवा अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांमधून तत्वज्ञान विषयात आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. नागपूर येथील संजीवनी केशवराव ठाकरे श्री चक्रधर स्वामी यांचे तत्वज्ञान जीवनचरित्र महानुभाव साहित्य या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. नागपूर येथील किरण प्रकाश शिंदे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची वयाच्या 65व्या वर्षानंतर आचार्य पदवी संपादन केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे स्नातकोत्तर विधी विभाग नागपूर येथील सुजय सुभाष काळबांडे सुजय सुभाष काळबांडे LLM परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 2 पारितोषिके देण्यात येत आहे. डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील आसावरी श्रीकांत काळे आसावरी श्रीकांत काळे LLM परीक्षेत क्रिमिनल लॉ विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. सेंट्रल इंडिया लॉ कॉलेज नागपूर येथील सूरज प्रेमलाल पारोचे सूरज प्रेमलाल पारोचे LLM परीक्षेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व बुद्धिस्ट विद्यार्थ्यांत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. सेंट्रल इंडिया लॉ कॉलेज नागपूर येथील आकांक्षा जयंत मिश्रा आकांक्षा जयंत मिश्रा LLM परीक्षेत कॉन्स्टिट्यूशनल लॉ विषयात सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. डॉक्टर आंबेडकर विधी महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील अरिफा मुशरफ अली शेख अरिफा मुशरफ अली शेख LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत एकत्रित वर्गगुण सरासरी सहित सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल एकूण 4 पारितोषिके देण्यात येत आहे. नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया येथील विनय दिवेंद्र कुमार मिश्रा LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत टॅक्सेशन विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. GH रायसोनी विधी महाविद्यालय नागपूर येथील शर्वरी मिलिंद सुदामे LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत सिव्हिल प्रोसिजर कोड विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय गोंदिया येथील अश्विनी दुर्गेश बेलगे LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत लॉ ऑफ एव्हिडन्स विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय मुख्य शाखा नागपूर येथील प्रियंका सिद्धार्थ डोंगरे LLB 3 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत बुद्धिस्ट अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय मुख्य शाखा नागपूर येथील अपराजिता अरुण कुमार गुप्ता BA LLB 5 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल एकूण 10 पारितोषिके देण्यात येत आहे. विद्यापीठातील सर्वाधिक गुणप्राप्त विद्यार्थिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय मुख्य शाखा नागपूर येथील यश प्रसाद बागे BA LLB 5 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत हिंदू लॉ विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल एकूण 2 पारितोषिके देण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय मुख्य शाखा नागपूर येथील साक्षी राकेश खंडेलवार BA LLB 5 वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत
टॅक्सेशन लॉ विषयात सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात येत आहे. मानव विज्ञान विद्याशाखेच्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील पुरस्काराचे वितरण प्रस्तुत करीत आहेत आंतरविद्याशाखीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर राजश्री वैष्णव. The Dean of the Faculty of Interdisciplinary Studies, Dr. Rajshri Vaishnav, will now present the medal and prize awardees in the Faculty of Interdisciplinary Studies. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदव्युत्तर शिक्षण विभाग नागपूर येथील रुपाली अरुणराव हिवसे. रुपाली अरुणराव हिवसे एमएड परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 5 सुवर्ण पदके. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग नागपूर येथील चमेला लेपचा वल्द सोनम दोरजी लेपचा. जमेला लेपचा वल्द सोनम दोरजी लेपचा. एमपीएड परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदक. विद्यापीठाचे बॅरिस्टर SK वानखेडे शिक्षण महाविद्यालय नागपूर येथील शिखा कुमारी. शिखा कुमारी बीएड परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदके. वेनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकुली येथील सोनिया यादव वल्द नाफे सिंह. सोनिया यादव वल्द नाफे सिंह. बीपीएड परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. वसंतराव नाईक शारीरिक कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथील शर्वरी सतीश नाईक. शर्वरी सतीश नाईक. MA परीक्षेत संगीत विषयात सर्वाधिक अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 2 सुवर्ण पदक व 1 रौप्य पदक. धनवटे नॅशनल महाविद्यालय नागपूर येथील सम्राज्ञी अनिल वैद्य. सम्राज्ञी अनिल वैद्य. MA मास कम्युनिकेशन परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल सुवर्ण पदक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदव्युत्तर जनसंवाद विद्या विभाग नागपूर येथील तथागता दिगंबर राय. तथागता दिगंबर राय. बॅचलर ऑफ जर्नलिझम परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांत सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 3 सुवर्ण पदके व 1 पारितोषिक. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे पदव्युत्तर जनसंवाद विद्या विभाग नागपूर येथील वृषाली विनय डांगे. ऋषाली विनय डांगे. बॅचलर ऑफ जर्नलिझम परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा सर्वात अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल 1 पारितोषिक. कमला नेहरू महाविद्यालय नागपूर येथील शुभम संजीव मासूरकर. शुभम संजीव मासूरकर. मास्टर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्ग गुण सरासरी प्राप्त केल्याबद्दल 1 सुवर्ण पदक. सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यानंतर या पारितोषिक वितरणाच्या भव्य सोहळ्यानंतर या दीक्षांत समारंभाची सांगता पसायदानाने करीत आहोत. We will now have the Pasaidan. आपण सर्वांनी स्थानापन्नच राहावं. विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांचे
धर्मा सूर्ये पाहू जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरवा चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णवा पियुषाचे चंद्रमे जे अलांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया माननीय कुलगुरू दीक्षांत समारंभ संपन्न झाल्याची घोषणा करतील. The Honorable Vice Chancellor will now declare the convocation closed. दीक्षांत समारंभ संपन्न झाला असे मी घोषित करतो. दीक्षांत समारंभाची सांगता आपण राष्ट्रगीतानं करतो आहोत. यावेळी सर्वजण उभे राहतील. विनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. दीक्षांत समारंभ संपन्न झालाय. माननीय प्रमुख अतिथी, माननीय कुलगुरू, माननीय प्रकुलगुरू, विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य मिरवणुकीने दीक्षांत सभागृहाच्या बाहेर पडतील. यावेळी सर्व निमंत्रित उभे राहतील आणि मिरवणूक बाहेर गेल्यावरच आपापल्या जागा सोडतील. The Honorable Chief Guest, the Honorable Vice Chancellor, the Pro-Vice Chancellor, Deans of Faculties and members of the Management Council and the Registrar on the dais
will leave the auditorium in a procession. All the students and invitees present in the auditorium are requested to keep standing till the procession steps out of the auditorium and then disperse. शेवटी सर्व पदवी आणि पारितोषिक विजेत्यांसाठी जीवनात उत्तरोत्तर यश प्राप्त होवो अशी सदिच्छा देतो आणि आम्ही सुद्धा आपली रजा घेतो. धन्यवाद.